त्यानंतर एक ब्रेकिंग बातमी। सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे हे पुणे कार्यालयात आलेले आहेत। फरार वाल्मिक कराडच्या अटकेबाबतच्या घडामोडींना आता वेग आलाय। वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी मुख्यालयात हजर होण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता या घडामोडींना वेग आलेला आहे। वाल्मिक कराड हा बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी आहे। सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे हे पुणे कार्यालयात हजर झालेले आहेत, पोहोचलेले आहेत। खरं तर प्रशांत बोरुडे यांनी स्वतः बीडमध्ये जाऊन सुद्धा या सगळ्या प्रकरणाची माहिती घेतलेली होती। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत, अधिकचा तपशील त्यांच्याकडून। बालाजी, खरं तर बोरुडे हे स्वतः बीडमध्ये गेले होते, त्यांनी तिकडून सुद्धा सगळा तपशील घेतला होता, नेमकी घटना नेमकी हत्या समजून घेतली होती, त्यानंतर ते आज पुणे कार्यालयात येत आहेत। नक्कीच आज वाल्मिक कराड याची अटक होण्याची शक्यता असताना प्रशांत बोरुडे जे आहेत ते मुख्य कार्यालयात आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र सीआयडी कुठलीही माहिती देऊ शकत नाही। आम्ही जी माहिती आहे ती न्यायालयात देणार असल्याचं म्हटलेलं आहे, मात्र ते स्वतः या ठिकाणी आहेत आणि तपास कामे जे बीडमध्ये जे काम होतं ते काम झालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कुठल्याही क्षणी या सीआयडी कार्यालयामध्ये वाल्मिक कराड याला आणण्यात येईल किंवा पकडण्यात आल्यानंतर इथं आणण्यात येईल, थोडी चौकशी करण्यात येईल अशी सगळी शक्यता आहे। त्या दृष्टीने सगळे सीआयडीचे ऑफिसर अधिकारी जे आहेत ते आता तयारी करताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचा तपास सुरू आहे। विविध पथकं जी आहेत ते रवाना करण्यात आलेले आहेत। त्यामुळे वाल्मिक कराडच्या अटकेची जी शक्यता आहे ती आज पूर्ण होण्याची आहे। त्या संदर्भाने जे आहे ते सीआयडीकडून सुद्धा पावले उचललेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यावेळी खरं तर आपण पाहिलं की त्याच्या समर्थनात सुद्धा काही आंदोलक उतरले, त्यामुळे आता पोलिसांच्या बंदोबस्तात या परिसरात काही वाढ करण्यात आली का, त्या संदर्भातली काही दृश्य तुम्ही पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना दाखवा। नाही, हे सीआयडीचं कार्यालय आहे, या ठिकाणी मात्र पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। कारण सगळी प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी असतील, अनेक वेगवेगळ्या संघटनाचे लोक इथे येण्याची शक्यता आहे। त्या संदर्भाने सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यामुळे सुरक्षेची खबरदारी म्हणून सीआयडी कार्यालयात इतर वेळी एवढा बंदोबस्त नसतो, पण आता मात्र स्वतः अप्पर पोलीस महासंचालक इथं आलेले आहेत, ते स्वतःमध्ये बैठक घेत आहेत आणि या सगळ्यामध्ये चर्चा सुरू आहे। त्यामुळे एकच तपास गांभीर्याने महाराष्ट्रभर चर्चेला जातोय तो वाल्मिक कराडचा आहे। त्यामुळे या सीआयडीवरती आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्या दृष्टीने या ठिकाणी सीआयडी ऑफिसमध्ये सुद्धा सगळं काम सुरू आहे आणि त्यामुळे कधीही सीआयडी ऑफिसमधलं काम जे आहे ते सातत्यानं सुरूच असतं, मात्र आज मोठ्या गतीनं सुरू असल्याचं पाहायला मिळते। सगळा पोलीस बंदोबस्त गेटवरती आहे, मध्ये वेगवेगळे अधिकारी चर्चा करताना पाहायला मिळतात, वेगवेगळे निकष लावताना पाहायला मिळतात आणि कुठल्याही परिस्थितीत वाल्मिक कराडचा शोध घेण्याचा प्रयत्न जो आहे तो सीआयडीकडून करण्यात येतोय। त्यामुळे दबाव वाढत असताना सीआयडी कधी वाल्मिक कराडला पकडणार हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं आहे। विक्रांत, खरंय बालाजी, तुम्ही ही जी सगळी परिस्थिती वर्णन करून सांगताय म्हणजे अगदी तिथे वाढलेला पोलीस बंदोबस्त असेल किंवा आतमध्ये घडामोडींना आलेला वेग असेल, त्यामुळे वाल्मिक कराडला लवकरच ताब्यात घेण्यात येणार का किंवा तो शरण येणार का ही शक्यता बळावते। तुम्ही लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।